सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पावसाने ओढ दिल्याने शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडलाय। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार ढोले यांना नुकतेच निवेदन देण्यात आले। सुरुवातीला कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। तालुक्यातील सोनेवाडी, नेवाडी, अक्कडसे यांसह अनेक गावात कापूस, सोयाबीन, मका यांसारखी पिके धोक्यात आली। प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे द्यावे आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। प्रशासनाने कागदोपत्री अहवालांपेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वास्तव पाहावे अशी टीका जिल्हाप्रमुख सोनवणे यांनी केली। तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। यावेळी उपजिल्हा प्रमुख छोटू पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही आज या ठिकाणी नायब तहसीलदार ढोले रावसाहेब यांच्याकडे निवेदन दिलं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने। कारण या शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या महिन्यापासून किंवा काही गावांमध्ये तर जून तर जुलै संपण्यात आला तरी सुद्धा पाऊस झालेला नाही। पहिला थोडा पाऊस झाला होता, त्याच्यामध्ये मका, कपास, बाजरी, मूग याचा पेवरा शेतकऱ्यांनी केला होता, परंतु तो पाऊस एक महिना पाऊस न झाल्यामुळे तो उगवलाच नाही। त्याच्यानंतर परत 8-10 दिवसापूर्वी थोडाफार पाऊस आला, त्या शेतकऱ्यांनी दुसरा पेराव केला, तो सुद्धा उगवला नाही। आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येते। म्हणजे म्हणून आम्ही या तहसीलदारांना हे सांगायचंय की नायब तहसीलदारांना, ढोले रावसाहेबांना, की या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, बांधावर जाऊन, इथं बसून काय होणार नाही, बांधावर जाऊन तुम्ही पंचनामा करा। त्याच्यानंतर तो पंचनामा करून शासनाकडे सुपूर्द करा की काय नुकसान शेतकऱ्यांचं झालं। शेतकरी अगोदरच संकटात सापडलेला आहे। या संकटामध्ये सोनेवाडी, अक्कडसर, नेवाडे, वरसूज, वरपाड, आमर्थ, आजची आणि विरदेचा काही भाग, या भागामध्ये पाऊस झालेला नाहीये। त्यामुळे त्या ठिकाणी दुबार नाही तिबार पेरणीचं संकट आलेलं आहे। आणि अशा ठिकाणी सर्कल तहसीलदार यांना पाठवून पंचनामा करून असा प्रसंग पूर्ण तालुक्यात असू शकतो। जिथं जिथं अशा संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे तिथं जाऊन सर्कल आणि तलाठी मार्फत तहसीलदारांनी पंचनामे करावेत। आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जी कर्जमाफी झालेली, फसवी कर्जमाफी, ती सरसकट कर्जमाफी करावी। आणि ज्या शेतकऱ्यांनी व्याजाने उसनवार पैसे घेऊन कर्ज भरलेलं आहे, कर्जाची परतफेड केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना पण 2 लाखापर्यंत मदत सरकारने करावी असं निवेदन आम्ही आज या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आम्ही अशी मागणी केलेली, जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।